जल जीवन मिशन गडचिरोली जिल्हा। गडचिरोली घनदाट जंगलांनी व्यापलेला, निसर्गाचं भरभरून देणं लाभलेला जिल्हा, मात्र नक्षलवादाचा डाग या समृद्धीला लागलेला। त्यामुळेच स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतरही जिथे रस्ते आणि वीज पोचू शकली नाही, तिथे पिण्याचे शुद्ध पाणी पोचवण्याची किमया मात्र गडचिरोली जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागानं केली आहे। केंद्र आणि राज्य शासनाच्या जल जीवन मिशन योजनेद्वारे 2024 पर्यंत देशातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे दररोज माणशी 55 लिटर शुद्ध आणि गुणवत्तापूर्ण पाणी पुरवण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे। या योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 12 तालुक्यांमध्ये 1188 पाणी पुरवठा योजना साकारण्यात येत आहेत। यापैकी सुमारे 90% काम पूर्ण झालं असून या भागात प्रथमच नागरिकांच्या घरात पाणी पोहोचवण्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला यश मिळालं आहे। 15 ऑगस्ट 2019 ला जेव्हा माननीय पंतप्रधान महोदयांनी नॅशनल जल जीवन मिशन या योजनेचा शुभारंभ केला, तेव्हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये साधारणपणे फक्त 8.5% ठिकाणी म्हणजे घरामध्ये नळ जोडणी म्हणजे फंक्शनल हाऊसहोल्ड टॅप कनेक्शन होता। आणि आज आपण फरवरी 2024 मध्ये आहोत, जेव्हा की गडचिरोली जिल्ह्यामध्ये जवळपास 90% घरामध्ये आम्ही यशस्वीपणे पाणी पुरवठा योजना नळाद्वारे केलेली आहे, म्हणजे की आम्ही फंक्शनल हाऊसहोल्ड टॅप कनेक्शन पुरवठा केलेला आहे त्या ठिकाणी। गडचिरोलीतील दुर्गम गावे तसंच डोंगर कपाऱ्यांमधील वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नव्हते। महिलांना दूर पायपीट करून अगदी दगड खडकातून मिळेल तसे अशुद्ध पाणी आणावे लागत होते। अशा दुर्गम भागात जिथे वाहनेही पोचू शकत नाहीत, अशा ठिकाणी पाणी पुरवठा योजना साकारणं हे मोठे आव्हान होते। मात्र जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रयत्न आणि येथील गावकऱ्यांनी त्यांना दिलेली साथ यातून घरात शुद्ध पाणी मिळण्याचे येथील नागरिकांचे स्वप्न साकार झाले आहे। कुवाकोळी हे गाव एक पहाडावर वसलेलं गाव आहे। या गावामध्ये आम्ही हातपंप करण्यासाठी खूप प्रयत्न केले। बोरवेलच्या गाड्या आम्ही पाठवल्या, भामरागडवरूनही पाठवल्या, पण ते रस्ता नसल्यामुळे ते आम्हाला सक्सेस मिळाली नाही। तर आम्ही छत्तीसगड मार्गे पण गाड्या पाठवण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथून पण गाड्या येऊ नाही शकल्या। परंतु आमचं उद्दिष्ट होतं, आमचा निर्धार होता की या गावाला आम्ही नळाद्वारे पाणी देणार। आणि आता हे 16 ते 17 घराची एक वस्ती आहे, एकदम जंगलाच्या सानिध्यात वसलेली, पहाडावर वसलेली वस्ती आहे। तर इथं आम्ही प्रत्येक घरी आता नळाद्वारे पाणी देत आहे। याआधी या लोकांकडे ना कुठल्या प्रकारची बोरवेल होती ना विहीर होती। हे लोक बाजूला जो नाला आहे त्या नाल्यामधलं पाणी आणत होते आणि ते पाणी वापरत होते पिण्यासाठी सुद्धा। परंतु या लोकांचा जो लोकसहभाग मिळाला किंवा यांनी जे प्रयत्न केले, यांनी जे विहीर खोदली, मग जेव्हा सोर्स उपलब्ध झाला त्यानंतर आम्ही सौर ऊर्जेवर आधारित दुहेरी पंप योजना इथं कार्यान्वित केली। या योजनेचा उपयोग करून आता प्रत्येक घरी नळाने पाणी येते आणि शुद्ध पाणी येते। किंवा महिलांचे जे एफर्ट होते ते सर्व वाचले आणि इथले ज्या मुली वगैरे ज्या शाळेत जात होत्या मुलं मुली, तर त्यांनाही आता अभ्यासाला टाईम मिळत आहे। जल जीवन मिशनच्या माध्यमातून गडचिरोलीतील दुर्गम गावांसह महाराष्ट्रातील शेवटच्या गावापर्यंत पिण्याचे शुद्ध पाणी पोचले, हे या योजनेचे मोठे यश आहे।